महायुतीचा निर्धारू श्रीमंत योगी. नमस्कार, मी शुभश्री दत्तात्रय जाधव. माझ्या भाषणाचा विषय आहे शिवरायांचे हिंदवी स्वराज्य. शिवशंकर तो कैलासपती, लंबोदर तो गणपती, नतमस्तक त्यांच्या चरणी, ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. सुमारे 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्यात गुलामगिरीतून खितपत पडला होता. मुघल, आदिलशाह, निजामशाह यांच्या अत्याचाराने गरीब जनता भिरडली जात होती आणि अशातच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शहाजी राजे व जिजाऊपोटी एका सिंहाचा जन्म झाला. सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा उमटला. भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला आणि अशातच भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला. मित्रांनो, लहानपणापासूनच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार व मार्गदर्शनाखाली उंच झेप घेत असताना, दादूजी कोंडदेव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत असताना हिंदू समाजावर होत असलेले अन्याय शिवरायांच्या मनावर आघात करत होते. यातूनच अंकुरले हिंदवी स्वराज्य, म्हणजेच हिंदूंचे स्वतःचे राज्य, आणि ते वटवृक्षासारखे पसरले. ज्यावेळी मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला आणि त्यानंतर जहागिरीचा ताबा घेतला जिजाबाईंनी. सोन्याचा नांगर फिरवल्यावर तिथल्या लोकांना एकत्र करून गावं बसवली. कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध 12 मावळ्यांमध्ये आला आणि तेच त्यांना मिळाले जीवाला जीव देणारे स्वराज्याचे शिलेदार. अहो, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या जीवाभावाच्या मावळ्यांसोबत त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची स्वराज्य निर्मिती हे काही सोपे काम नव्हते. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते ते बलाढ्य शत्रू. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तानाजी मालुसरे, राजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, जीवामाला, येसाजी, संताजी, धनाजी यासारखे असंख्य मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या शावणीत घुसून त्याचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणानंतर रायगड, पुरंदर किल्ले काबीज केले आणि नंतर फत्तेखानाबरोबर लढाई. या सर्वांमुळे शिवरायांचा आत्मविश्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण खरी कसोटी लागली तेव्हा जेव्हा शहाजी राजांना कैदी करण्यात आली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा वापर करून दिल्लीच्या बादशाने औरंगजेबावर दबाव आणून आपल्या मत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले. त्यानंतरच्या काळात औरंगजेबाच्या या रूपाने महाराष्ट्रावर मोठे संकट आले. खानाच्या सैन्याने हजारो गावं जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली, रयतेवर खूप अन्याय केला. पण महाराजांनी न डगमगता त्याचा सामना केला. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. विजयासारखी तलवार चालवून गेला. विधड्या छातीनं अख्खा हिंदुस्थान हलवून गेला. बुटभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. असा एकच राजा माझा शुभा घडून गेला. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी औरंगजेबाला बोलवून त्याचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. औरंगजेब चाल करून आला. शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी शितफीने बोलवले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळीचे शिवबाचे उद्गार, मराठा या नावाची जरा अख्ख्या हिंदुस्थानात बसली पाहिजे. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, या सर्वांनी झाले हिंदवी स्वराज्य स्थापन.